नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे श्रावण ऑफिशियल. तर मित्रांनो, आज आम्ही निघालो आहे ॲनाटॉमी ट्रिपसाठी मंगळूर आणि उडुपी साईडला. तर आज रात्रीची बस आहे. आम्ही 8:30 वाजता निघणार आहे सगळे मित्र आमचे. तर आपण तिथं जाऊन बघूया नक्की काय होतं आहे, म्हणजे कोणकोणती अरेंजमेंट तिथं करायची, बस केव्हा निघणार आहे, हे सगळं आपण या ब्लॉगमध्ये पाहणार आहोत. आणि सगळ्यात मेन गोष्ट, ही ट्रिप ॲक्च्युली 3 दिवसाची आहे आणि आपण हा जो काही पूर्ण जर्नीचा टूर आहे हा आपण 3 पार्टमध्ये डिवाईड करणार आहे. तर फर्स्ट पार्टमध्ये आम्ही पहिल्या दिवशी जे काही टुरिझम प्लेसेस फिरू तर ते आम्ही त्यात दाखवीन. त्यानंतर सेकंड पार्टमध्ये सेकंड डेचं आणि थर्ड पार्टमध्ये थर्ड डेचं. तर व्हिडिओ बघत राहा. हा फर्स्ट व्हिडिओ आहे. तर हाच व्हिडिओ आपण नेक्स्ट कंटिन्यू करूया. थँक्यू. सगळे आवरून बसलेले आहेत. आमोर आवरून बसला आहे. अथर्वचं आवरणं चालूच आहे. शेवटपर्यंत काय थांबत नाही. सार्थक तर आवरून बसलेलाच आहे बाहेर. ह्यांची रूम पण रेडी झालेली आहे. इथं महत्त्वाचं काम चाललं आहे त्यामुळे इथनं बाहेर येतं. बाकी सगळी आवरावर झालेली आहे. रूम पण आवरून झालेली आहे. अमर या ठिकाणी महत्त्वाच्या बातम्या बघत आहे. अरायवल ऑफ सियर. वेलकम बॅक. हाँ अरे तुम आगे जाओ. मणिपाल में जो हमने फर्स्ट हॉल्ट के लिए रिज़ॉर्ट बुक किया था उस पर हम पहुंच गए. यहाँ पर रिज़ॉर्ट को जाते वक्त इधर का किडियार व्यू पॉइंट देखा. फायनली आपण रीच झाली. तरी इथं बघते संपली नाही अजून. झोपता मस्तपैकी. पहिल्यांदा आपल्याला हे करायचंय. अरे गप केला का 4 पॉईंट. तर मित्रांनो, अशा पद्धतीनं आपण पोचलेलो आहे मणिपालला. मणिपालला यार, इथं आल्यानंतर असं वाटतं की काय तुम्हाला सांगायचे, कसले झाले तुम्हाला आता दाखवतो. सकाळचं 6:30 वाजतात आणि काय हा नजारा झाला आहे पूर्ण बॅक साईडला. ॲक्च्युली आम्ही इथं रिझॉर्टवर आहे सध्याला. सी बर्ड नावाचं रिझॉर्ट आहे, तिथं आम्ही सध्याला आलेलो आहे. इथं आमच्या रूम्स वगैरे बघून इथं टॉकियो टॉवर पण आहे ज्या राडाच. बाकी लगेजचं वगैरे बघूया. सगळे पोरं वगैरे उतरलेत. बाकी रिझॉर्टला खतरनाक आहे. आमची रिझॉर्ट रूम भावांनो आमच्याकडून घेतलेत किती 3,500 रुपये आणि त्यामध्ये 800 रूम मिळणं मी एक्सपेक्ट केलं नव्हतं. सो म्हणजे बघताय ना, हा तिघांना झोपण्यासाठी बेड, त्यानंतर इथे एक AC आहे, त्यानंतर टेबल आहे एक छोटासा, त्यानंतर इथं मेकअप करण्यासाठी एक कपाट आहे, लगेज वगैरे ठेवण्यासाठी इथे एक कपाट आहे. म्हणजे एक्सपेक्टेशन नव्हते रे. तर आरसा आहे. ही एक रूम झाली. अशाच या साईडला किचन आहे, म्हणजे तेवढ्या रूम पुरतं बनवण्यासाठी असं किचनची व्यवस्था इथं केलेली आहे. आणि याच साईडनं जर बाहेर आलो तर हे बहुतेक गेस्ट रूम आहे.
गेस्ट रूममध्ये बघू शकता तुम्ही. परत तिघांना झोपण्यासाठी बेड आणि परत चौघांना झोपण्यासाठी खाली जागा आहे. तिथे चहा वगैरे ठेवण्याचं टी व्ही आहे. परत ही एक दुसरी रूम आहे. इथं पण सेम. त्याच्या आतमध्ये अजून एक रूम आहे. इथे रूम आहे. गणेश इथं झोपलेला आहे. म्हणजे यार रिजॉर्ट इज़ वेरी मतलब अनएक्सपेक्टेड था रिजॉर्ट, और निकल आ गया मेरा फेवरेट। हाँ भाई, अरे यार तो तुम्हें कैसा लग रहा है निखिल यहाँ आने के बाद? ये अनएक्सपेक्टेड था यार। क्या चाहिए तुम्हें? टीवी नहीं चालू हो रही। टीवी क्या टीवी चालू करो। ये पैसा दिया है उनको, चालू करना चाहिए तो अच्छी है। यार। एक्सपेक्ट नहीं किया था भाई, बहुत अच्छा उन्होंने दिया है। एक्सपेक्ट द अनएक्सपेक्टेड। अनएक्सपेक्टेड थिंग इज एक्सपेक्टेड। सो ये बाकी लोग गए, जाने दो, हम आराम करते हैं। ओके ओके तुम रूम करो। आराम करो यार। तर अशा पद्धतीनं आत्ताशी आम्ही पोचलो इथं. म्हणजे इथनं आम्ही आता कॉलेजला जाणार, SDM कॉलेज तिथं जाणार आहे. तिथं ॲनाटॉमी व्हिजिट देणार आहे म्युझियमला. म्हणजे अजून बरेच स्पॉट्स आहेत. आणि विषय काय झाला मित्रांनो, माझा स्टोरेज जो आहे ना तो 126वर गेला आहे. त्यामुळे मला ब्लॉग काढू का नको, मला मागचं सगळं डिलीट करायला लागते. त्यामुळे बघू, म्हणजे मला असं वाटतं की थोडासा ब्लॉग ह्याच्यात करेन मी, आणि थोडासा राहिलेला जो काही ब्लॉग आहे तो मित्राच्या मोबाईलमध्ये करीन, असं एक वेळेस करू शकतो. तर अशा पद्धतीनं आपण कंटिन्यू करूया. उधर वीडियोज़ और फोटोज़ निकालना अलाउड नहीं था अंदर जाने के बाद, इसलिए बाहर ही सबका फ़ोटो निकाला. ये एनाटॉमी म्यूजियम के लिए अभी आए हैं हम. अभी सब आकर यहाँ पर बैठे हैं. सो गाइज़, अभी हम आए हैं SDM कॉलेज उडुपी में, और यहाँ पर हमारी एनाटॉमी ट्रिप की एक विज़िट थी. वहाँ पर हमें एक एनाटॉमी एज नाम का एक मशीन दिखाया, जिसमें 5 अलग अलग बॉडीज़ का जो कुछ सिस्टम्स होते हैं, जैसे रेस्पिरेटरी सिस्टम्स हो गए, या फिर लिम्फेटिक सिस्टम्स हो गए, नर्वस सिस्टम्स हो गए, उनका सारा डेटा, वो स्टडी सारा, वो एक मशीन है US से बना हुआ. 1.46 करोड़ उसका प्राइस है. तो वो मशीन हमें दिखाया गया. और आप अगर देखेंगे तो पूरा ग्रीनरी से भरा हुआ है. आपको इस कॉलेज के पीछे जो ये कॉलेज है और ये ग्राउंड है उनका, और पीछे जो देख रहे हैं वो मुझे लगता है कोई तो अध्ययनम करके कोई तो है, वो एक बिल्डिंग है. रतनश्री आरोग्य 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 धाम, रतनश्री आरोग्य धाम करके एक बिल्डिंग है. शायद उधर योगा से रिलेटेड कुछ होगा. और ये है कुछ कॉलेज के बारे में. कॉलेज का कैंपस बाप कॉलेज है क्या यार. वैसे देखा जाए तो कॉलेज तो अच्छा है, हमारे कॉलेज से नहीं बोल सकते. तो अभी हम चल रहे हैं मालपे बीच. इकडं परत येऊन आवरून मग निघालो. अभी हम चल रहे, किधर चल रहे, बता भी तू. मलपे 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 नहीं, कृष्ण मठ. हाँ पहले कृष्ण मठ, पहले कृष्णा मठ, फिर मलपे. मलपे. यो यो हनी सिंगर. ये है समीर. इसका इंट्रो मैंने किसी वीडियो में नहीं किया, इसी वीडियो में इसका इंट्रो कर रहा हूँ. ये डॉट डॉट लग रहा है, वो जान जाए क्या लग रहा है. ठीक है, मिलते हैं. US-based machine, so we have Indian made machine also at this, and Korean-based machines are there. So many machines are there in the market, but we got it from 2022 and we are using it since then. And this is a 1.45 CM machine.
That is props. Okay, my guidance and everything comes with it. And in this we got 5 cadavers. That is male, normal, male, female, Asian, Caucasian. Okay. Asian one, this is the body that I have opened for you. For your friends, I have opened a normal body. Okay. So this bodies are real bodies. Suppose my body is being designed for virtual dissection. Means if I am lacking in kidney, same body will be lacking in kidney. So they ask how they inform this. They have judicially decided. अभी इधर हम श्री कृष्णा मठ पहुँचे थे, तभी मेरा फ्रेंड आकाश उधर की कहानी मुझे बता रहा था। कदाच श्री कृष्ण के बहुत बड़े भक्त थे, उनकी एक कहानी और ये धर्मस्थल के बारे में इंफॉर्मेशन दे रहा है। So he attended for queue. The Brahmins people not allowed. So that's why he decided to go backward and pray for Krishna. On that time, Krishna Murti is there, na? That Murti automatically it will turn. Okay. Because of whom? Kanakadasa. Okay. Automatic. Like see, there is one kindi, like small hole is there, na? Yes. He is standing here. In that hole, he see that idol, Krishna idol. On that, this is On that occasion, this is developed so big. okay. Means he is very big bhakta of Krishna. फ्रेंड्स, दर्शन हो चुका है, लेकिन अंदर मोबाइल लेने में प्रॉब्लम था, इसलिए मैं कुछ नहीं कर सका। We have arrived मालपे बीच. मराठी अमर पाटील कसं वाटतंय मग? अहो एकच नंबर वाटते. एखादा नंबर वाटतंय का? मी दिसतोय का पाहिजे चित्र बन नीट बघ. दिसला विषय ते करायचं ते करू आहे लय मजा येईल. चला चला. ते नको त्यापेक्षा चांगले. दो भी जा सकते हैं, 3 भी जा सकते हैं. छोड़ आदमी जाके देखा रे साथ मारे जी. Ma'am, how you are feeling after? Feeling excited. I'm feeling excited. Okay. सामान. सो गाइज, अब हम मालपे बीच पर है. थोड़ा सा टाइम लग गया, लेकिन वैसे बोटिंग वगैरह हो गई हमारी बहुत ही अच्छी तरीके से. और इसने ओ इसे क्या बोलते हैं? इसने इग्लू बनाया है. इग्लू बनाया इसने, इग्लू. समीर, Sagar, and this is Naveen, which is looking yellow. This is Vishwa. This is T Vishwa. T Vishwa. And गाइज थोड़ी सी देरी हो गई, इसलिए ज़्यादा कुछ नहीं कर पाए, लेकिन बहुत एन्जॉय किया. सो गाइज, अजून पण आम्ही मालपे बीचवरच आहे. आणि खरं सांगतो, आयुष्यात पहिल्यांदा मी बीचवर आलो आहे. इथली रेती, परत इथलं एक हे बघून म्हणजे खरंच भारी वाटलं. इथला निसर्ग, परत तुम्ही बघू शकता इथं बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारची दुकानं आहेत. ड्रेसेसची दुकानं आहेत, काही लगेज रूम्स आहेत.
परत असे म्हणजे भरपूर हे आहेत. यार विचार पण केला नव्हता की असं येईन असं फिरीन. इथं फिरताना तर असं वाटतंय की यार कुठंतरी रशियाला वगैरे फिरतोय असा विषय. बाकी मित्र वगैरे आहेत तिकडंच भारी. रशिया नाही म्हणता येत पण एक व्ह्यू जो आहे ना तो एकतर कुठेतरी समुद्र आल्यासारखं तरी वाटतंय. तुम्ही बघू शकता इथं छत्री वगैरे दिली त्यांनी. इथं लाकडी छत्री आहे, दिसते का नाही मला माहीत नाही व्हिडिओमध्ये. लाकडी छत्री तिथं दिली आहे. परत इथं असले रायडिंग्स पण आहेत. म्हणजे सगळं आहे जे पाहिजे तुम्हाला ते सगळे समुद्रावर जे खरं गरजेचं आहे ते सगळं आहे. आणि बाकी मग काय विषयच नाही. हे बघा ही ती झोपडी मी म्हणत होतो अजून पण काय दिसत असेल. ह्याच्या खाली गेल्यावर खरं फील होतं की आपण हे खरं गेलो ह्याच्या आत्ता ह्याच्या खालीच आहे मी. हो का काळ दिसत असेल सगळं पूर्ण दिसेल तुम्हाला. काही झोपडी. आता आम्ही इथनं रेझॉर्टला जाणार आहे. रेझॉर्टवर जाऊन जेवून तिथंच आराम करणार आहे. आणि उद्या सकाळी आम्ही निघणार आहे आपल्या नेक्स्ट सेकंड डेसाठी. तर फर्स्ट डे इथंच एंड होतो. तर फर्स्ट डेमध्ये आपण काय काय फिरलो, कृष्ण मठ सर्व नाही आपण स्टेप वाईज जाऊया. सगळ्यात पहिल्यांदा आपण गेलो होतो ॲनाटॉमी म्युझियम बघण्यासाठी. त्यानंतर दुसरं आपण गेलो होतो SDM कॉलेज उडुपीला. त्यानंतर SDM कॉलेज म्हणजे काय ते बघितलं. त्यानंतर आपण रिटर्न आलो रूमवरती रिटर्न आल्यानंतर आपण गेलो कृष्णा मठला. आणि कृष्णा मठवरनं आपण आलो आहे मालपे बीचवरती. म्हणजे हा इथं फर्स्ट डे एंड होतो. आता सेकंड डे कसा असेल हे बघण्यासाठी हा चॅनल कंटिन्यू करा. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. थँक्यू. तर मित्रांनो ॲट द एंड ऑफ द डेचा हा लास्ट व्हिडिओ आहे. यार रिसॉर्ट तर त्यांनी खरंच म्हणजे बाप बुक केले. तुम्ही बघत असाल समोर TV, इथं बसायला जागा आहे. म्हणजे अनएक्सपेक्टेड होतं. आणि मला काही अजून सांगायचं आता हा पहिला दिवस झालेला आहे. तर असंच आपण व्हिडिओ दुसऱ्या दिवसाचा आपण करणार आहे. तर तोही बघायला विसरू नका. तर भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.